कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कथित अनधिकृत बांधकामाशी संबंधित दस्त नोंदणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी तक्रारदारांकडून संबंधित नोंदणी विभागाकडे हरकत नोंदवण्यात आली असून प्रलंबित तक्रारीची चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयित दस्तांची नोंदणी थांबवण्याची मागणी करण्यात आली। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कल्याण डोंबिवली परिसरातील काही अनधिकृत किंवा वादग्रस्त बांधकामांशी संबंधित दस्त नोंदणीबाबत यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी, पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत। मात्र काही तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे। नमस्कार, मी महेश दत्तात्रय निंबाळकर, राहणार डोंबिवली। आज मी आता जो विषय मांडतो आहे तो तसं म्हणलं तर खूप गंभीर आहे। कारण आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या अनधिकृत बांधकामाबद्दल 65 रेराचं जे काही प्रकरण झालं, त्याच्यानंतर जे आत्ता एक नवीन प्रकरण आमच्या निदर्शनात आलेलं आहे की दस्त नोंदणी रजिस्ट्रेशन जे होत आहे त्याबाबत जिल्हा मुद्रांक अधिकारी आहेत ठाण्याचे, त्यांनी 24, 25 आणि 26 रोजी एक शिबिर घेतलं होतं। ते प्रत्येक दस्त नोंदणी कार्यालयात शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये जे प्रलंबित दस्त आहेत ते दस्त नोंदणी करून घेण्याचे त्यांचं ते चालू होतं। त्यावेळी मी त्याला लगेच अर्ज दिला होता। त्याच दिवशी 25 तारखेला मी अर्ज दिला की हे तुम्ही प्रलंबित दस्त, हे प्रलंबित दस्त का आहेत याची कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता तुम्ही त्या दस्त नोंदणीसाठीचे ते शिबिरं घेतली आहेत। आणि माझ्यापर्यंत जी माहिती आलेली आहे की अशी साधारण 10,000 दस्त नोंदणीचे पेपर त्यांच्याकडे आलेले आहेत की जे 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 त्याचा जर तुम्ही आता मी जे आधीच माझ्या तक्रारी आहेतच, त्या जर दस्त नोंदणीचं तुम्ही जर बघितलं तर त्या संपूर्ण दस्त नोंदण्या आहेत। कारण जे ज्या अधिकृत दस्त नोंदण्या आहेत त्या तर होतातच आहेत, त्याला आक्षेप घ्यायचा किंवा त्या प्रलंबित राहायचं तसं काय कारण नाहीच आहे। ज्या प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये 99.9% या अनधिकृत बांधकामाच्या ज्या दस्त नोंदणी आहेत त्या प्रलंबित आहे आणि त्या रेग्युलराईज करण्यासाठी, त्या दस्त नोंदणी करण्यासाठीच हे शिबिर घेण्यात आल्याचा माझा आरोप होता आणि मी त्याची तक्रार पण त्यावेळी दिलेली आहे त्यांना। आणि ह्या शिबिरातून 10,000 दस्त नोंदणीचे पेपर त्यांच्याकडे जमा झालेल्याची माझ्याकडे माहिती आलेली आहे। आता हे दस्त नोंदणी जे आहे त्या याच्यामध्ये पण त्यांनी अनधिकृत बांधकामं जी झालेली आहेत त्या अनधिकृत बांधकामाचे दस्त नोंदणी करताना कोणत्याही प्रकारचे पेपर चेक केले जात नाहीत। काही अधिकृत जे बिल्डिंगी असतात, काही अधिकृत बिल्डिंगी जे असतात ना, त्या अधिकृत बिल्डिंगींचे पेपर साधारण सगळे म्हणजे डुप्लिकेट पेपर, अधिकृत बिल्डिंगीचे पेपर अनधिकृत बिल्डिंगला च्या दस्तांना जोडायचे आणि ते दस्त रेग्युलराईज करून घ्यायचे, हा असा प्रकार यांच्याकडे चालू आहे। याच्यामध्ये मी चंद्रशेखर बावनकुळे यांना एक साधारण 30 तारखेला मी त्यांना एक तक्रार अर्ज पण दिला होता, पण त्याच्यावर अजून पण मला काही तक्रार अर्ज दिलेला नाही आहे। 25 ऑगस्टला शिबिरादरम्यान पण मी तक्रार अर्ज दिलेला होता, मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत त्यांना, त्याच्यावर पण माझ्याकडे त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं मला त्याचं लेखी अजूनपर्यंत एवढ्या तक्रारी केलेल्या आहेत मी। अक्षरशः या लोकांनी डुप्लिकेट पेपर्स तर बनवून केलेलंच आहे, पण जो महसूल जो महसूल असतो तो महसूल कमी दाखवून त्याच्यात पण आणखीन त्यांनी खूप झोल केलेले आहेत। अशा मी कमीत कमी 7 ते 8 तक्रारी आत्तापर्यंत केलेल्या आहेत। भरपूर माझ्याकडे तर तशा भरपूर पेपर्स आहेत, परंतु ज्यात आत्ता 7-8 तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यावर पण अजून ह्या कार्यालयांतर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही। आणि मला यात एक मुद्दा मी सांगायचा आहे की दस्त नोंदणी जी अनधिकृतपणे चालू आहे ते साधारण 2 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात टेबलाखालून आणि मग हे अनधिकृतचे दस्त नोंदणी केल्या जातात। हे मी खूप गंभीरपणाने आणि म्हणजे बोलतोय की आहेत माझे पण सोर्स आहेत। 2-2.5 लाख रुपये कमीत कमी एका दस्त नोंदणीचे घेतले जातात अधिकाऱ्यांकडून आणि मग ती अधिकृत असे खोटे कागदपत्र, बनावट कागदपत्र तयार करून त्यांना ते रेग्युलराईज ते दस्त नोंदणी केली जाते। आत्तापर्यंत 65 रेराच्या पण काही बिल्डिंगी आहेत त्यांच्या पण त्यांनी अनधिकृत बिल्डिंगीचे दस्त नोंदणी केलेल्याचं पण माझ्या निदर्शनात आलेलं आहे। तेही मुद्दे मी काय लवकरच घेऊन येणारच आहे। बाकीच्या पण अनधिकृत इमारती आहेत त्यांच्या पण त्यांनी दस्त नोंदणी केलेल्या आहेत। असे साधारण ह्या शिबिरात 10,000 कागदपत्र यांनी जमा करून घेतलेली आहेत। तर माझी एवढं एकच म्हणणं आहे, मी चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत, जिल्हाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, यांना मी पत्राद्वारे विनंती केलेली आहे की हे तात्काळ
ह्या ज्या काही अनधिकृत गोष्टी दस्त नोंदणी कार्यालयात घडत आहेत ह्या तात्काळ यांनी लक्ष देऊन याची चौकशी वरिष्ठ लेवलला चौकशी करून हे जे काही दस्त नोंदणी केलेले आहेत आम्ही तर निदर्शनात आणलेलेच आहेत, पण तुम्ही पण तात्काळ चौकशी करून त्याच्यामध्ये जे काही दस्त झालेले आहेत ते तात्काळ ते खारिज करून टाकावेत आणि जे कोण यांना संबंधित जे अधिकारी आहेत, साधारण माझ्या मते काय नाव आहे त्यांचे, रवींद्र जाधव म्हणून आहेत, ज्यांची मी स्वतः एक पण तक्रार केली होती, सचिन आरेकर आहेत, दिलीप आव्हाड आणि अजय सैदाने, या सगळ्यांची मी तक्रार केलेली आहे की हे लोकच मोस्टली हे लोक जास्त करून यांनी तक्रारी ज्या आहेत दस्त नोंदणी आहेत त्या ह्या लोकांच्या कार्यकाळात घडलेल्या आहेत. बाकीच्यांनी पण केलेल्या आहेत, पण त्या अजून आता पेपर्स माझ्याकडे हळूहळू येतीलच. ते पेपर आल्यानंतर मी बाकीच्यांची पण मी यांच्या कार्यकाळात झालेली आहेत म्हणून मी यांची नावं घेतो आहेत की या दस्त नोंदणी यांच्या कार्यकाळामध्ये अनधिकृत बांधकामाच्या झालेल्या आहेत आणि यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. मी तक्रार करून पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे आणि या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि महसूल मंत्र्यांना पण तक्रार करून पण ते पण करत नाही आहे. त्याचा अर्थ मंत्री पण करतात का अशी शंका मला येते. तर तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी एक नम्र विनंती आहे. 24, 25, 26 तारखेला जे शिबिर झालं होतं त्या शिबिराच्या दरम्यान जे दस्त नोंदणीसाठी जे पेपर्स जमा केलेले आहेत त्या सक्षम ज्या संस्था आहेत म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आणखीन काय असेल त्यांच्या परवानग्या दिलेले दस्त नाहीच आहेत. तर त्या ह्या ज्या आहेत त्या कुठल्या त्या ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या जुन्या काळातल्या ज्या काही परवानग्या आहेत त्या जोडून ह्या लोकांनी त्या दस्त नोंदण्या करण्यासाठीचे पेपर जमा केलेले आहेत आणि ह्या अशा पेपर्स जमा करून दस्त नोंदणी करण्याचे कुठल्याही प्रकारचे अधिकार ह्या अधिकाऱ्यांना नाही आहेत. हे मुळात हे तर अधिकारी पेपर चेक करतच नाही आहेत. ते सरळ म्हणतात हे पेपर चेक करायचे आमचे अधिकार नाही आहेत. तर ते ह्या पेपर सगळ्या चेक करून यांनी नंतर त्या दस्त नोंदणी करण्यात याव्यात ही एक माझी मागणी आहे. या तक्रारींमध्ये कथित खोटी किंवा दिशाभूल करणारी कागदपत्रे, जमिनीची महसूल, अभिलेख, बांधकाम मजुरी, एनए आदेश, पूर्णतत्व प्रमाणपत्र आणि भोगवट्टा प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांच्या वापरांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच काही प्रकरणांमध्ये अधिकृत इमारतीची कागदपत्रे अनधिकृत बांधकामांना जोडल्याचा संशय आणि शासनाच्या मुद्रांक व नोंदणी महसुलांचे संभाव्य नुकसान झाल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदारांनी प्रलंबित तक्रारीची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयित दस्तांची नोंदणी थांबवावी आणि प्रत्येक दस्तांसोबत जोडलेल्या कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. एखाद्या मालमत्तेची दस्त नोंदणी झाल्यानंतरही त्या बांधकामाच्या कायदेशीर वैधतेबाबत भविष्यात वाद निर्माण झाल्याचा नागरिकांना आर्थिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित प्रशासन तक्रारीची कितपत दखल घेत, संशयित दस्तांबाबत काय निर्णय घेतला जातो आणि तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या आरोपांची चौकशी कशी घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.